शक्ती लागली, मूर्छित पडला इंद्रजित लक्ष्मण. इंद्रजित म्हणाला, उठा उसको. उचलण्याचा प्रयत्न करतायत, राक्षस उचलल्या जात नाही. पण आता डोळ्यापुढे चित्र आणा. सूर्य मावळला, सर्व योद्धे आले. आज रामचंद्र चिंतेत आहे. प्रत्येकाजवळ भावाची चौकशी चालू आहे. अरे सब आए जी, मेरा लखन. अभी अभी युद्ध विराम हुआ प्रभु, सब सैनिक आते तो लखन भैया भी आते होंगे. नहीं, इंद्रजित के साथ युद्ध करने गया है. कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ. जाओ तलाश करो, कहा है मेरा लखन. और नल नील जामुन तो समेत सब आते हैं. देखा, गिर पड़ा था लखन. उठाने की कोशिश कर रहा था इंद्रजित. इनको देखने के बाद इधर चला गया. हनुमान जी ने लखन लाल को उठाया और रामचंद्र जी के गोद में ले जाके सुलाया. सूर्य मावळलेला आहे. लक्ष्मणाचं डोकं श्रीरामाच्या मांडीवर आहे. सगळे प्रमुख वानर भोवताल बसलेले आहे. चिंतातुर वातावरण आहे. आणि जेव्हा लक्ष्मणाच्या छातीतला बाण उपसून काढलेला होता, ताजी जखम होती, रक्त स्त्रवलेलं होतं, छाती रक्तानं भरलेली, खाली उतरलं रक्त, प्रभूची मांडी भिजलेली. आणि प्रभूनं जेव्हा मांडीवर डोकं ठेवलेलं लक्ष्मणाकडे बघितलं, डोळे मिटलेले, गोरापान लक्ष्मण, काळ्या कुरळ्या जटा विखुरलेल्या, पाया अस्तव्यस्त पडलेले. आणि जेव्हा श्रीरामानं लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरवायला सुरुवात केली, सर 13 वर्षात भावानं केलेल्या सेवेचा दिवस न दिवस जगाच्या बापाला आज आठवू लागला. आणि एक एक दिवस आठवू आठवू जगाचा बाप राम प्रभू रडू लागला. लक्ष्मणा, अगाध बंधुपणाची सीमा वादाविली सख्या उत्तमा. माझा निवविला अंतरात्मा एवढा प्रेमा वाढवला. मज लागी नवमास कष्टलास त्या गुणी राजभोग विलास. सेवा केली 14 वर्ष निराहार राहोनिया. नाही आठविली माता पिता सुतदारा. वैभव विषया लागू दिला नाही तारा. इंद्रिय जित धैर्य पुरा ऐसा बंधू दुर्लभ. तुवा गेलिया माते अयोध्या कारणे. मुख दाविता लाजिरवाणे. सन्मुख जाणे कौसल्येच्या. लक्ष्मणा, माझ्या सामर्थ्यानं रावणाला मारील, सीतेला सोडवील, सीतेला घेऊन मी अयोध्येत जाईल. लक्ष्मणा, गेल्या गेल्या माझी म्हातारी माय कौसल्या राजवाड्यातून पळत येईल. माझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडल आणि रडू रडू विचारल, रामा काय आई? 14 वर्षापूर्वी वनवासात जाताना 3 जण गेलता. हो आई, आता 2च नवरा बायको वापस आला. अरे माझा लाडका लेक लक्ष्मण कुठे आहे? माता पुसतील रघुनायका. कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका. तव हृदय बसेल धडका. मग तेथे काय वदो. फक्त आईसाठी उठ लक्ष्मणा. लक्ष्मणा, अरे माझा राज्याभिषेक होईल रे. माझ्या डाव्या भागाला सीता सिंहासनावर बसेल. आमचा जय जयकार होईल. मग राजा राणीच्या रूपात आम्ही बसल्यानंतर भरताची बायको मांडवी येईल सिंहासनापुढे. नमस्कार करेल. मी तिला उजवा हात वर करून लक्ष्मणा आशीर्वाद देईल. मांडवी सौभाग्यवती भव. मग शत्रुघ्नाची बायको येईल लक्ष्मणा श्रुतकीर्ती. ती पाया पडल, तिलाही आशीर्वाद देईल. श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण थोड्या वेळानं विधवा झालेली बिना कुंकवाची तुझी उर्मिला माझ्या सिंहासनापुढे येऊन उभी राहील. धाय मोकलून रडल. मी तिला काय आशीर्वाद देऊ उर्मिले? केवळ माझी बायको सोडवायसाठी विधवा व्हावं लागलं तुला.
फक्त फक्त उर्मिलेसाठी उठ लक्ष म्हणा. सगळे प्रभू रडतात, सगळे वानर रडतात, रडारड सुरू झाली. विभीषणजी म्हणाले, रडू नका प्रभू, आमच्या लंकेमध्ये एक सुसेन नावाचा वैद्य आहे, त्याला आणलं तर होईल फायदा. कौन जाएगा? हनुमान जी बोले, फिकर मत करो जी, बिगर पेट्रोल की गाड़ी तैयार है. हनुमान जी गए. डॉक्टर झोपलेले होते, सुषेण वैद्य. हनुमानजीने विचार केला, याला जाग करावं तर हा कायद्यावर बोट ठेवल. हा म्हणणार आहे, पलीकडच्या पार्टीचं कोणी मेलं तरी आम्हाला औषधोपचार करायला येता येत नाही, आमच्या सरकारचा कायदा आहे, असा कायदा सांगेल हा डॉक्टर. मग डॉक्टरला जागा करायचा नाही, बिछाण्या सहित उचलायचा, तिथं नेल्यावर बघू काय होत. हनुमानजी खाली वाकले. कॉडसह डॉक्टर उचलण्यासाठी पुन्हा डोक्यात आलं, घोटाळा होईल. हा म्हणणार आहे तिथे गेल्यावर, हनुमान जी आपने बहुत जल्दबाजी की, पूरी दवाई तो घर में रह गई. त्या कपाटात राहिलं, इंजेक्शन तिथे राहिलं, गोळ्याचं पॉकेट तिथे राहिली, बाटली औषधाच्या हेलपट्यात रात्र जाईल. त्यापेक्षा दवाखान्यासह डॉक्टर उचलावा, काही राहिलं म्हणायला नको. मग ग्रह समेत लायव तुरंता, घरासह वैद्य. तपासलं, प्रभू तुमच्या बंधूला काय झालं हे कळतं मला, मग करा ना उपचार. तेवढीच अडचण आहे का? औषध माझ्याकडे नाही, मी लिहून देतो, तुम्ही घेऊन या. तेव्हापासून पद्धत आहे, डॉक्टरने लिहून देणे आणि रोग्याच्या नातलगाने घेऊन येणे. नाही ना, कुठे मिळाल? द्रोणागिरीवर. आणि पुन्हा एक अडचण आहे प्रभू, काय? औषध सूर्योदय व्हायच्या आत आलं तर फायदा आहे, सूर्याचं किरण पडलं काही औषधाचा उपयोग नाही. आता केवढं संकट आहे. एवढं ऐकलं, हनुमानजी निघाले, रायमल साहेब निघाले सुद्धा. प्रभूला म्हणावं लागलं, हनुमान अरे सूरज निकलने के पहले आना, सूरज निकलने के पहले ना आया तो लखन जिंदा नहीं मिलेगा, लखन की जान खतरे में है, आप सूरज निकलने के पहले आना हनुमान. हनुमान जी बोले, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा भगवान. हे बरोबर आहे. मी आदिलाबादच्या स्टॉपवर गेल्याशिवाय एसटी हालणार नाही. तू कोण लागलेलं का एसटी हालायच्या आधी स्टँडवर जाईल म्हणणार? तसं हनुमानजी म्हणत नाही, मैं सूरज निकलने के पहले आऊंगा. नहीं, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. अरे कैसी बातें करते हनुमान, सोच समझ के बोलता हूं प्रभु. जब मेरा जन्म हुआ था, मेरी मां अंजना को कहा था, मां मुझे भूख लगी, तो मेरी मां अंजना ने कहा, जाओ बेटा पका हुआ फल खाओ. तेव्हा पूर्वेकडे पाहिलं होतं मी. तेव्हा सूर्याचा उदय झाला होता, मला वाटलं होतं ते पिकलं ऍपल, पिकलं सफरचंदच आहे. तेव्हा त्याला खायला धावलो, तेव्हापासून हादरतंय ते मला. तुम्ही नादी लागू नका भगवान. मला तिकडे महिना लागला तरी सूर्य माझ्या नादी लागणार नाही, त्याला हादरा माहिती आहे, हे खाऊन टाकतंय म्हणून. आप फिकर मत करो, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. जाओ बाबा जाओ. ते मध्ये कालनेमी नावाचा राक्षस, त्याचाही नाश केला, नगरीचा नाश केला. हनुमानजी द्रोणागिरीवर आले, सगळ्या द्रोणागिरीवरच्या वल्ली सारख्या. विचार केला, जर औषध बदलून गेलं तर पुन्हा यावं लागेल, रात्र जाईल हेलपाट्यात, म्हणून द्रोणागिरी उचलला. आणि इथे काही लोक शंका घेतात, तुम्ही म्हणता हनुमान बुद्धिमताम वरिष्ठम, मग त्यांना औषध नाही ओळखता आलं? ओळखता आलं. मग द्रोणागिरी का उचलला? बुद्धिमताम वरिष्ठम म्हणून उचलला. का? हनुमानजीने तिथं बुद्धीचा वापर केला की आता लंकेमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, लढाई चालू आहे. आज लक्ष्मणाच्या जीवात धोका, उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छित येऊन पडेल. मग दररोज औषधाच्या दुकानात हेलपाटी घातल्यापेक्षा दुकानच उचलून तिथं नेऊ आणि मग लढाई संपली म्हणजे आणून ठेवू. याला म्हणतात बुद्धिमताम वरिष्ठम. म्हणून द्रोणागिरी जो आणला, द्रोणागिरी घेऊन येत असताना मध्यरात्रीचा प्रसंग आहे नाथ बाबा. भरताचं लक्ष गेलं, नंदीग्रामावरून चाललंय, कोणीतरी राक्षस संकट नेत आहे माझ्या भावावर. बिगर टोकाचा बाण मारला, हनुमानजी खाली पडले. पवनानं पर्वत अधांतरी झाला, पवनपुत्र खाली पडला, पण मुखातून राम शब्द निघाला. हनुमानजी लंगडे झाले, घुटण्याला लागलं तिथे. राम शब्द निघाल्यावर लक्षात आलं भरताच्या, धिक्कार असो माझ्या जिन्याचा, हा तर राम भक्त दिसतोय, एकही काम दादासाठी केलं नाही, धिक्कार असो. हनुमानजी लंगडतच भरतजी जवळ आले. मध्यरात्रीचा प्रसंग. आणि पहिला प्रश्न हनुमानजीने विचारला, आप रघुवंशी? क्या आप रघुवंशी हो क्या? मतलब मेरे जैसे वज्रदेही हनुमान को बिगर फरा का बाण मार के नीचे गिराने की ताकत केवल पूरे विश्व में रघुकुल में है.
म्हणून मला शंका आहे, आपण रघुवंशी? हा बाबा. आपलं नाव? भरत. भरत. हनुमानजी धावले, चरणाला मिठी मारून रडले, भरता हाच कृतकृत्य झालं, तुमच्यासारख्या साधूचं दर्शन झालं. भरताला पश्चाताप, मी साधू नाही बाबा, माझ्यामुळे गेला दादा वनवासात. नाही, तुम्ही महात्मा आहे, तुम्ही संत आहे, तुमचं महत्व तुम्हाला माहिती नाही भरतजी. तुम्हाला काय माहिती? आम्हाला तेच सांगतोय. रात्री आम्ही रामाचे पाय चपतो, मी आणि लक्ष्मण. पाय चपता चपता प्रभू झोपलेले असतात भरता, आणि गाढ झोपेतही प्रभूचे वट हलतात. एक दिवस मला शंका आली, भरता झोपेमध्ये प्रभूचे वट का हलतात? म्हणून मी प्रभूच्या वटाला कान लावला. मध्यरात्र होती, प्रभू झोपले होते, वट हलत होते, पण स्पष्ट ऐकू येत होतं, भरता भरत भरत भरत. तेव्हापासून धक्का बसला की सगळे जग रामाचं भजन करतंय, तो राम केवढा मोठा, आणि तो राम गाढ झोपेतही ज्या भरताचं चिंतन करतोय, तो भरत केवढा संत असेल. कधी दर्शन होईल? आज कृत्य झालं भरतजी. त्याच्यात नाही पाहिजे काही ठिकाणी असा उल्लेख. एकच मिनिट घेतो रामसिंगजी बाबा, एकच मिनिट. ते अयोध्येत वार्ता कळाली की भरत औषध घेऊन चाललेला, हनुमान भरतानं बिना टोकाचा बाण मारून खाली पाडलेला. म्हणून कौसल्या, सुमित्रा, चिंतातूर वातावरण आहे. मध्यरात्री काही शत्रुघ्न, सुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, सुमंत प्रधान, वसिष्ठ, अरुंधती सगळे आले. परिचय करून दिला तो सगळ्या पात्राचा भरताने हनुमानजीला. हनुमानजी महाराज, ये सफेद दाढ़ी वाले है ना, मेरे कुलगुरु वशिष्ठ जी है, प्रणाम करता हूँ गुरुदेव. ये मेरी गुरुमाता अरुंधति है, माँ प्रणाम. ये मेरे सुमंत बाबा है, हनुमान जी का प्रणाम है. ये मेरी माँ कौशल्या देवी है, माँ अंजना के बेटा का प्रणाम. ये मेरी माँ सुमित्रा जी है, माँ प्रणाम. वो दूर खड़ी है सर झुका के, वो महाराज दशरथ जी की राणी कैकेयी है. माँ म्हटलं नाही, संबंध तोडलेला आहे. दशरथ की राणी असा परिचय दिला स्वतःच्या आईचा. ये मेरा छोटा भाई शत्रुघ्न है, मेरी धर्मपत्नी मांडवी है, ये शत्रुघ्न की पत्नी सुतकीर्ती है. पण उर्मिलेचा परिचय करून द्यायच्या आधी भरतासारखा महात्मा रडायला लागला. काय पात्र असेल लक्षात घ्या. आणि रडूनच परिचय दिला. हनुमान जी, ये मेरे रघुकुल का गौरव है, रघुकुल की शान है. मेरे लखन भैया की पत्नी उर्मिला जी है और बहुत दुखी है बिचारी. हनुमान जी ने प्रणाम किया, पण संशय आला हनुमानजीला, कारण सगळ्या रडत होत्या आणि बहुत दुःखी है असा परिचय ज्या उर्मिलेचा दिला, ती उर्मिलाच प्रसन्न होती. पण हनुमान जी उर्मिले जवळ आले. माता, मैं ब्रह्मचारी हूं, संसारियों के सुख दुख का मुझे स्वानुभव नहीं है, लेकिन सूरज उदित होने के पहले अगर मैं नहीं गया तो कल तो विदुर बनने वाली है. माँ, तो भी प्रसन्न है? हा, कारण मला संशय आहे. कशाचा? माझ्या पतीला शक्ती लागूच शकत नाही. घरी बसून सांगताय तुम्ही, डॉक्टर उचलून आणला, हे दुकान घेऊन चाललो, शक्ती लागूच शकत नाही. लागली माते? शक्य नाही. माते शक्ती लागली? शक्य नाही. माते, मी वाद घालत नाही, लेकिन मेरे पतिदेव को भली भांति मैं जानती हनुमान, या तू जानता है? नाही, आप जानते माँ. मग माझ्या पतीचा, लक्ष्मणजीचा एक क्षणही श्रीरामाच्या चिंतनाशिवाय जात नाही, तर शक्ती लागायला जागाच कुठे आहे शिल्लक? शक्ती लागल ती रामाला, माझ्या पतीला नाही. लागली माते, वाद घालत नाही. पण एक प्रश्न विचारू क्या माँ? इस समय मेरे पति लखन जी क्या कर रहे? राम की गोद में सो रहे माँ. राम जी क्या कर रहे? लखन के लिए सर पटक पटक के रो रहे माँ. बराबर है? बराबर है. तो देखो हनुमान, जिसको शक्ति लगी है वो राम जी रो रहे, जिसको कुछ नहीं हुआ, मेरे पति लखन जी राम की गोद में सो रहे, तो उर्मिला किस लिए चिंता करेगी हनुमान? एक एक पात्र पाहतो मी, आकाशाच्या उंचीचं पात्र आहे. हनुमंता सारख्याचे डोळे भरून आले. धन्य हो माँ. तो भी सूरज उदित होने के पहले पहुंचना चाहिए माँ. कैसी बातें करते हनुमान. और एक सवाल पूछो, क्या कौन सा बाप है दुनिया में जो सुबह सुबह अपने बेटे का मुर्दा देखना चाहता? कोई बाप नहीं. तो लखन जी कौन है? कौन है माँ? अरे सूर्य कुल का बेटा है, सूर्य उसका पिता है. तो सूरज को पता नहीं
मैं हनुमान के पहले उदित हो जाऊंगा तो मुझे मेरे बेटे का लखन का मुर्दा देखना पड़ेगा। उर्मिला का विश्वास है तू जाने के पहले सूरज उदित नहीं होगा, फिक्र मत करो। मग पुन्हा बिगर टोकाच्या बाणाने उड्डाण करून देतात भरतजी। हनुमानजीचं उड्डाण झालं। आता इकडे डोळ्यापुढे चित्र आणा। प्रभू चिंतित आहे। मध्यरात्र संपली आणि म्हणून प्रभू ने विचारलं, नल नील जामवन जी हनुमान के बारे में कोई संदेशा? नहीं प्रभु। अर्धरात्र भई कपि नहीं आए हो, आधी रात बीत गई, हनुमान आया नहीं तो मेरा लखन मुझे जिंदा नहीं मिलेगा। मग लक्ष्मणाला कवटाळलं। मध्यरात्रीनंतर प्रभूनं हंबरडा फोडून रडायला सुरुवात केली। रडता रडता प्रभू एवढंच म्हणाले, प्रभूला माहित झालं आता माझा लक्ष्मण जिवंत राहत नाही आणि म्हणून प्रभू म्हणाले, लखन लखन पूरी दुनिया मेरे पास मांगती है लेकिन मैं दुनिया का मालिक तुम्हें दो बातें मांगता हूं लखन, दो बातें। ये पहली प्रार्थना है लखन, मरने के पहले भाई की ओर आंखें खोल के देखो लखन, और दूसरी प्रार्थना है एक शब्द बोल के जाओ लखन, मेरे लखन दुलारे बोल कर सगळे वानर रडतात। मध्यरात्र संपलेली पण करुण रसामध्ये वीर रसाचं आगमन व्हावं असा आवाज आला वरून। हनुमान जय श्रीराम। प्रभुजी 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 अपना हनुमान आया। आनंदाला पारावार नाही सर्वांच्या। तो द्रोणागिरीवरचा वल्ली सुषण वैद्यानं वडखला। सुषण वैद्यानं तो वल्लीचा रस लक्ष्मणाच्या मुखात पिळला। हनुमानजी एकटे चिंतातूर लांब उभे आहे। लांबून बघतात, स्वतःला म्हणतात हनुमान यश मिलेगा या नहीं, आधी रात बीत गई, लखन जिंदा होगा या नहीं। आणि इकडे लक्ष्मणावर परिणाम झाला, करवड बदलली। कालपासून बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या भावानं करवड बदलली। रामचंद्राच्या आनंदाला पारावर नाही, कवटाळून रडायला सुरुवात केली प्रभूनं, मेरा भाई जाग रहा है। आणि जेव्हा पूर्ण परिणाम झाला, लक्ष्मणजी उभे झाले।
इंद्रजित तुझे जिंदा नहीं छोडूंगा. प्रभू जवळ येऊन म्हणतायत युद्धभूमी नाही लखन. आधी रात बीत गई. इकडे चित्र डोळा पुढे आणा. नादबाबा हनुमानजी एकटे उभे होते, पण डोळ्याला धारा लागल्या होत्या हनुमानजीच्या आणि स्वतःला म्हणत होते हनुमानजी, अंजना के लाल तूने बहुत भारी काम किया. लखन जिंदा हो गया, तू इतिहास में अमर हो गया हनुमान. अरे चांद सूरज तक तेरा दुनिया भजन करेगी रे हनुमान. बहुत भारी काम हुआ. स्वतःला. आता इकडे लक्ष्मणाचा हात धरला प्रभूनं आणि पहिले हनुमानजीकडे निघाले. सब भालू बानर देख रहे, मालिक उधर क्यों जा रहे, हनुमान जी जा रहे, प्रभु लखन लाल को लेकर मेरे पास क्यों आ रहे. आणि जेव्हा लक्ष्मणजीचा हात धरून प्रभूनं हनुमंता जवळ नेलं, हनुमंत खाली मान घालून उभे आहे. गर्व नाही मन माही, खाली मान घालून आणि हात धरून लक्ष्मणाचा प्रभू हनुमंता पुढे उभे आहे. आणि लक्ष्मणाला विचारलं, लखन जी इनको पहचानता क्या तू. भैया ये तो अपना हनुमान है, ये हनुमान है और मैं दुनिया का मालिक श्री राम. आपको हनुमान के सामने क्यों खड़ा किया लखन, क्यों खड़ा किया भैया. इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती लखन. ये हनुमान नहीं होता तू मुझे जिंदा नहीं मिलता. तुम्हें उर्मिला जी को, मां सुमित्रा जी को क्या मुंह दिखाता लखन. हनुमान जी गिर पड़े चरण पर. इतना बड़प्पन क्यों दे रहे जी, मालिक मेरा निमित्त था जी, ये सब आपकी कृपा से हुआ प्रभू. हे गुप्त हेरा करवी, वेळ कमी राहिली आपल्या. गुप्त हेरा करवी. रावणाला कळालं लक्ष्मण सजीव झाल्याचं. रावणाने कुंभकर्णाला जागा केलं. वेळ कमी असल्यानं कुंभकर्ण लगेच जागा झाला. क्यों जगाया लंकेश, चिल्ला मत. कुंभकर्ण तपस्वी की लंका में आ पहुंचे. इसलिए क्यों आए, मैंने उसकी पत्नी सीता चुरा के लाई है. सीता तो जगदंबा है, जगदंबा हरिली नहीं, छड़े चाहत कल्याण, तेरा कल्याण नहीं होगा. रावणाला वाटलं हे असं शहाणपण सांगू लागलं, माझ्यातर्फे काय लढाई करणार आहे. म्हणून रावणानं कंट्रीचा ड्रग बोलावला. कंट्रीचा तेव्हाच्या भाषेत रेड्यांवरती, पखालीमध्ये मदिरा, भरपूर दारू प्याला कुंभकर्ण. बिगड़ला. भैया मेरे साथ सेना मत भेजो, मेरी गदा ना कर दो, अकेला जाता हूं, देखता हूं तपस्वी को. आणि काजळाच्या पहाडासारखा विशाल देहधारी कुंभकर्ण एकटा निघाला. विचारलं. राम प्रभु ने विभीषणाला, ओ कौन है. मेरा भाई कुंभकर्ण. अकेला आता है, अकेला ही आता है, पूरी सेना को काफी है, क्या किया जाए. विभीषण म्हटलंय, देवा दुराचारी आहे, दारोडे आहे, पण मला माहिती आहे तुमच्या हातून मरणार आहे. माझा भाऊ आहे, शेवटचं या जन्मीचं भावासोबत बोलणं करायचं आहे, देता परवानगी. जाओ विभीषण. विभीषण जे आले. धुंद झालेला कुंभकर्ण विभीषण पुढे आल्यावर, कौन है रे भाई. मैं आपका भाई भैया, विभीषण नाम मेरा. विभीषण, हाँ भैया. अबे भी जिंदा है क्या बे. भगवान ने अपना करके जिंदा हो भैया, शर्म नहीं आती. किस बात की. आपको भाई का नाता मालूम नहीं. भाई भाई की भुजा होती है. भाई का त्याग करके तपस्वी की शिबिर में गया है तू, धिक्कार आहे तेरा. नातं चांगलं माहिती आहे दादा. मग का गेला तपस्व्याकडे. मी पारमार्थिक आहे आणि माझ्या भजनाला विरोध करणारा भाऊ काय, माय बापाचा त्याग करील दादा. एवढं ऐकलं कुंभकर्णाला रडू आवरलं नाही. सत्पुरुष भाऊ म्हणून कवटाळलं विभीषणाला मैदानात. धन्य धन्य ते धन्य विभीषण, भय उत्तात निशिचर कुलभूषण. आमच्या राक्षस कुळाचा गौरव आहेस तू. जा विभीषणा, मी कधी भजन केलं नाही,
अर्ध्याच्या वर आयुष्य झोपेत घालवलं, जन्मभर दारू प्यालो, मांस खाल्लं, तू आमच्या वाड्यात जन्मभर भजन केलं. तुझ्यासारख्या सत्पुरुष भावाला माझ्यासारख्या दारोड्या भावानं शहाणपण सांगावे लाज वाटते. पण तुझ्यापेक्षा वयानं मोठा आहे, तुझ्या देहामध्ये शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत बिभीषणा रामाचं भजन सोडू नकोस जा. याला म्हणता सला लेना भाई की चाहे बैर हो. मग युद्धाला प्रारंभ झाला. कितीतरी वानरांचा चुराडा कुंभकर्णाने केला. राम प्रभूंनी 3 बाण सज्ज केले, 2 बाणांनी 2 भुजा उडवल्या. एका बाणाच्या द्वारा शिरच्छेद. कुंभकर्ण मरता मरता अनेक वानर मारून मेला. अति काय मेला, कंपन मेला, दुर्मुख दुर्वचन, मोठे मोठे सेनापती मेले. इंद्रजिताने यज्ञ केल्याचा सुगावा लागला. लक्ष्मणासह सगळे तिथे येतात. तिथेच डोंगराच्या दरीमध्ये यज्ञाचा विध्वंस झाला आणि युद्धाचा प्रारंभ झाला. लक्ष्मणाच्या हातून इंद्रजिताचा नाश झाला. सगळे गेले. आता एकटा रावण राहिला, ते मरतय. आता अजिबात काळजी करू नका. 72 दिवस लढाई आहे. एकट्या रावणासोबत श्रीरामाला 5 दिवस लढावं लागलं. आता शेवटचा दिवस. ए तपस्वी, आप कैसे बहुत तपस्वी हमारे बंदीवास में गिरे. रामचंद्र बोले, आप तीनों में से कौन हो? गुलाब का फूल, फणस या आम. जो बकवास करते करके नहीं दिखाते वो गुलाब के फूल जैसे होते. गुलाब को फूल आता, फल नहीं. जो करके दिखाते, बकवास नहीं करते, फणस जैसे होते. फणस को फल आता, फूल नहीं. और जो बकवास भी करते करके दिखाते, आम जैसे होते. आम को फल आता और फल भी. बोले तपस्वी याद करते नहीं, मैं प्रवचन सुनने नहीं आया हूँ. लखन जी बोले, भैया ये सुनाने लायक नहीं, उड़ाने लायक है, मार डालो इसे. प्रभु रामचंद्र जी ने देव कार्य करने के लिए, ऋषियों के बंद पड़े यज्ञ फला जगाने के लिए, आश्रम के स्वाध्याय को नया जोर देने के लिए, आर्य समाज को चेतन बनाने के लिए, गाय की कत्तल को रोकने के लिए सारंगपुर युद्ध चढ़ाए. समुद्र खलबलाने लगा. नदियों का बहाव बदल गया. सूर्य तारे डोलने लगा. धरती नौका डोलने लगी. इंद्र के दरबार में अप्सरा को मुकुट टूटने लगे. नारद जैसे सप्तर्षि उठ गया. बिना बजाते बताने चल गई. बंद तरीके अब शकुन सीता जी को शकुन होने लगे. रावण के कंधे पर बैठने लगे. पूरा वातावरण क्या हो रहा. तो प्रभु रामचंद्र जी ने विद्वान से भी भुजाएं काट डाली. धनवान से बस से जुड़ाए. इतनी सारा बार जब नाभि में मारा, रावण पर अंतिम बार धरती पर गिरते हैं. बाबा है रामचंद्र भगवान. झालं, मेला बिचारा. आता रामायणातली मजाच गेली नाथ बाबा. आता अगदी थोडक्यात, पुढे फार मोठा जेवणाचा याचा कार्यक्रम आहे, सत्काराचा कार्यक्रम आहे. रावण मेला. आता लगेच रामराज्य येतं, काही काळजी करू नका. याचीच अडचण होती. आता इतका वेळ आहे का आपल्याकडे? रावणाला बायका किती? 80,000. आता 80,000 रडत असेल की नाही? खरं सांगा, डोकं चालवा. नवरा मेल्यावर 80,000. आणि समजूत काढायला कोण? आता एकटा धीर विभीषण. रडू नका वहिनी, रडू नका वहिनी. हे वाक्य 80,000 वेळा उच्चारावर किती दिवस लागेल आपल्याला? मग इतकी वेळ आहे का आपल्याकडे? म्हणून आता
15-15 सेकंद मध्ये सगळं रावण 6 महीने तो चले जाएंगे राम सिंह जी। रोना नहीं भाभी, भाभी रोना नहीं, भाभी रोना नहीं भाभी, 80,000 भाभी। रावणाची विभीषणाच्या द्वारा उत्तर क्रिया, अग्नीच्या साक्षीनं सीतामाईचा स्वीकार, इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षाव, वानर सजीव ज्या सगळ्या वानरांना निरोप दिला, आणि लक्ष्मणाच्या द्वारा विभीषणाचा राज्याभिषेक झाला। अर्ध्या मिनिटात 4 गोष्टी झाल्या। आता प्रभू म्हणाले, आज सूर्य मावळेपर्यंत आपण गेलो पाहिजे लक्ष्मणा, नाहीतर भरत जिवंत दिसणार नाही। विभीषणजी म्हणाले, काळजीच करू नका प्रभू, आपल्याकडे पुष्पक विमान आहे। मग पुष्पक विमान सज्ज केलं, त्याच्यात 14 व्यक्ती बसल्या। VIP म्हणा 14, नाव मी सांगतो, जमलं तर पहा मोजा। नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, अंगद, हनुमंत, दधीची, ऋषमुख, केशरी, गवाक्ष, राम, लक्ष्मण, सीता, विभीषण। किती झाले? जाऊ द्या, किती होऊ द्या, 14 आहे। विमान उड्डाण झालं। आज सर्वांना आनंद आहे, वनस्पतीला आनंद, गायीला आनंद, ऋषीमुनी साधू संताला सर्वांना आनंद आहे। बस कथा कीर्तन होम हवन यज्ञ यागादी क्रिया सुरू झाल्या, बंद पडलेल्या होत्या। अगस्त्य मुनीच्या आश्रमात विमान थोड्या वेळाकरता तिथून उड्डाण झालं, ते वाल्मिकीजीच्या आश्रमात आलं। सफेद दाढ़ी वाले महात्मा गदगद होकर बोलने लगे, राघव आपने हमें ऋषियों को धन्य बना दिया है। तिथून विमान आलं ते भारद्वाजजीच्या आश्रमात। आता विमानाचा प्रवास आहे ना, तुम्ही काळजीच करू नका। लगेच भारद्वाजजीच्या आश्रमात विमान उतरलं आणि प्रभू म्हणाले, हनुमंता माझ्या भरताला संदेश द्या, म्हणावं तुझे बंधू आता दुपारपर्यंत येत आहेत अयोध्येत। भरताने हिशोब केला होता, सरपणाचा ढीग लावून ठेवला होता। आज दादा सूर्य मावळेपर्यंत नाही आला तर मी अग्नीत उडी घालील। सावत्र भावाचं सांगतोय, सक्के भाऊ भावाच्या मरण्याची वाट पाहतात इस्टेट बळकावण्यासाठी, आणि हा म्हणतो दादा आला नाही तर उडी घालील। हनुमान जी आले, जय श्री राम। आप हनुमान जी क्यों आए? धीरज धरो। क्या उस दिन जैसी घटी क्या अनहोनी? नहीं तो क्या हुआ? तुम्हारे भैया रामचंद्र जी, जल्दी बोलो भाई, तुम्हारे भैया रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं भरत जी। भरत नाचने लग गए, बस बस बस, काय बक्षीस दी हनुमंता तुम्हाला? काही नाही माझ्याकडे। दादा आणि वहिनी सिंहासनावर बसेल, माझी आई कौशल्या आरती ओवाळेल, दादाचा वहिनीचा जय जयकार होईल, राजा राणीचं रूप या डोळ्यानं पाहिल, मग दोन्ही बोबुळे काढून तुम्हाला बक्षीस देईल हनुमानजी। आनंद आवरेना भरतजी पळत गेले, राजमहालाच्या पुढे आवाज देतायत, माताजी। कौशल्याबाईनं ओळखला भरताचा आवाज, माताजी। पळतच आल्या माता कौशल्या बाहेर। क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ। माँ कौशल्या रोने लग गई। भरत जी नजदीक आए, माँ 14 साल के बाद मेरा भैया राम आ रहा, खुशी नहीं हो रही क्या? हो रही बेटा। तू रो रही? इसलिए रो रही बेटा, तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई। आज तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते रे बेटा। तुम्हारे पिता दशरथ जी की बहुत इच्छा थी राम का राज तिलक देखने की, आज उनको बहुत खुशी होती, तुम्हारे पिता की याद आए बेटा करके रो रही। इतने में रिपुसुदन आया, शत्रुघ्न जाओ रिपुसुदन अयोध्या को सजाओ, अपने भैया आ रहे हैं। मग अयोध्या सुशोभित करण्यात आली। हनुमानजी इथं, प्रभुजी जल्दी चलो, अयोध्या की दशा ठीक नहीं है। तरस रही दर्शन केली आहे। मग विमान उड्डाण झालं, ते अलीकडे आलं, तो 14 वर्षापूर्वीचा गोहक भेटला। गोहकाला कडकडून मिठी मारली। गोहकाला, गोहक भिल्लांचा राजा, आणि त्या गोहकाला पहिलं विचारलं प्रभूने, गोहका जी तो नाही दिसत रे बाबा? कोण? तो 14 वर्षापूर्वी गाठी गाठीचं लुगडं नेसलेली त्याची बायको होती, केसाच्या झिंजा उडत होत्या, उघड्या अंगाचे 2 लेकरं होते, त्याच्या अंगात सदरा नव्हता, नुसता लंगोटीवर होता, परिस्थिती बिकट होती। त्यानं मला पलीकडे नेलं होतं नावेत, आणि मी सोन्याची मुद्रिका दिली तरी त्यानं वापस केली होती त्या गरिबान। प्रभूनं केवढी आठवण ठेवली पहा।
एवढी बिकट परिस्थिती असून माझी मुद्रिका वापस केली तो नाही दिसत रे. भक्ति इसी का नाम है. जब भक्त भगवान की याद करे बड़ी बात नहीं, भगवान उस भक्त की याद रखे इसका नाम भक्ति है. इतक्यात तो वो देखो भगवान तो येतच होता लंगोटी वाला. प्रभूजी समोर गेले. बायकोन तो आला होता दोघं नावाडीत. त्यानं काठी फेकून दिली हातातली, दंडवत घातला, रडू लागला. धोखा दिया भगवान आपने. मैंने कैसा धोखा? 14 साल पहले कुछ नहीं था आपके पास. प्रार्थना कर रहे थे जाना गंगा पार, खड़े 3 जने, जाना गंगा पार, खड़े 3 जने. आज विभीषण का विमान मिल गया तो फूटी टूटी गरीब की नैया भूल गए. केवट भूल नहीं गया. गुहक जी को पूछो, उतरते उतरते पहली दुनिया में तुम्हारी याद की, मेरा केवट कहाँ है? मैं शर्मिंदा हो गया. कैसे? 14 साल पहले आपको कुछ नहीं दिया था, फुकट गया था. आज भी वनवासी हूं, आपको देने लायक कुछ नहीं. 2-2 बार फुकट जाना. केवट मुझे शर्म आई है करके ऊपर से आ गया. भाई शर्मिंदा हो गया. आपको क्या चाहिए? धन दौलत नहीं चाहिए प्रभु. तो मेरी पत्नी है और मेरी पत्नी की इच्छा है भगवान की जन्मभूमि हमें देखने को मिलेगी क्या? जागा असेल विमानात तर घेता का देवा? आम्ही एका कोपऱ्यात नवरा बायको उभे राहू प्रभू. प्रभूचे डोळे भरून आले. अरे बाकीचे VIP उभे करतो पण तुम्हाला सीट देतो. प्रभूला हे सांगायचं आहे, ये यथा माम तांस तथैव. जे मला लाकडाच्या नावेत बसवतं मी त्याला एकदा माझ्या विमानात जागा आहे. विमान निघालं. अयोध्येच्या सीमेवर उतरलं. प्रभू नमस्कार केला. कुबेराची संपत्ती स्वयंच विमान वापस. आता पुढचे प्रसंग 5-10 मिनिटातच सांगतो. थोडंसं एक ज्या संबंधाने हा कार्यक्रम आहे 2-3 मिनिट घेतो. संत नामदेवजी महाराज 200 वर्षापूर्वी होऊन गेले. उमरज या गावी ज्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलाचं नाव सटवाजी आणि मातेचं नाव जानकाबाई. शिंपी समाज. त्यांच्या वडिलांना 7 मुलीच झाल्या. पहिली मुलगी झाली की दुसरी झाल्या पहिली मरायची. दुसरी झाली की तिसरी झाल्या दुसरी मरायची. अशा 7 मुली मरण पावल्या. जेव्हा भाग्याचा उदय होतो तेव्हा संत जीवनामध्ये येत असतात. तसे चिंतामण साधू नावाचे महात्मे त्यांच्या जीवनात आले आणि सहज त्या जानकाबाईला चिंतामण साधूने आशीर्वाद दिला. पुत्रवती भव. पायावर डोकं ठेवून रडली ती माऊली. कसं शक्य आहे महाराज? का 7 मुली झाल्या, मरण पावल्या. आता विटाळ संपला माझा. आता मला लेकरू होणं शक्य नाही. तुमच्यासारखे महात्मे म्हणतात पुत्रवती भव. जरूर होईल. मी सांगतो ते करावं लागेल. वाटल ते करील महाराज, पण कुळाला दिवा असावा. गोमूत्रामध्ये स्वयंपाक करायचा आणि तो प्रसाद म्हणून खायचा वर्षभर. होईल मुलगा. गाईच्या गोमूत्रामध्ये स्वयंपाक आणि त्याचं सेवन केलं. बरोबर 9 महिन्यांनी गोकुळ अष्टमीच्या रात्री 12 वाजता नामदेव महाराजांचा जन्म झाला 200 वर्षापूर्वी. आणि म्हणून नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आलं. श्रीकृष्ण. 7 वर्षाच्या वयातच श्रीकृष्ण पंढरपूरला गेले पांडुरंगाच्या दर्शनाला. तुम्हाला माहित आहे सुंबाचा करगोटा काथ्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी.
गोणाबाई रागवण म्हणायची, अरे लोकाचे ते पोर संसार करीती ना आमुची फजिती केली नाम्या, पंचवर्षी नामा जाई रावळ असीन गोणाबाई त्यासी आणि घरा. बस त्यातला प्रकार. 7 वर्षाच्या वयात जेव्हा हे श्रीकृष्ण दर्शनाला गेले पांडुरंगाच्या, या नामदेवा. कोण बोलतय? माणूस तर कोणी नाही तिथे, कोणी बोलत नाही. या नामदेवा. बडवे चकित झाले. पुन्हा तिसऱ्यांदा, या नामदेवा. बडवे म्हणाले, साक्षात पांडुरंग बोलवतोय तुम्हाला नामदेवा म्हणून. आणि दर्शन घेतलं तेव्हा पांडुरंगाच्या गळ्यातली माय नामदेवाच्या गळ्यात पडली. आणि म्हणून तेव्हापासून श्रीकृष्ण नाव बंद करून बडव्याने सांगितलं, हा नामदेवच आहे, याचं नाव नामदेव ठेवा. आणि ते 200 वर्षे संत नामदेव महाराज अहमदपूर तालुक्यामध्ये नांदूर नावाचं गाव आहे, तिथे खडकावर घोड्याची पावलं आणि यांची पावलं. अजून त्या पादुकावर मंदिर आहे. महाराष्ट्रामध्ये पादुकाचे 2च मंदिर, एक पंढरपूरला विष्णुपदावर आणि एक लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या नांदूरला त्या खडकावर 2 मंदिर. एवढा अधिकार ज्या संतांचा 200 वर्षापूर्वी जे होऊन गेले संत, त्यांची ही 7वी गादी म्हणजे नादबाबा. 200 गायीचा सांभाळ चालू आहे. 12 महिने अन्नदान आहे. 100 क्विंटल तांदूळ अन्नदानासाठी 1 वर्षाचा लागतो. तिथे रोज अन्नदान चालू आहे. आणि पुन्हा आमची झाली चर्चा, अजून गायी वाढवायच्या आहे बाबांना. थोडीशी एक विनंती आहे. सर्व होते बरोबर, कथाही होते, तरुण पोरं तयार आहे सगळे. इकडे काही महिलांकडे जा. काय मिलिटरी सारखा कार्यक्रम 10 मिनिटात कापूस वेचतात का नाही बाया, तसा प्रकार आहे. काही वेळ लागत नाही, फक्त तुम्ही काढून ठेवा. आमचे पोरं तुमच्याकडे येतात गायीसाठी. गायीसाठी, गायीच्या चाऱ्यासाठी. 33 करोड देवतांचा निवास गायीमध्ये. त्या सगळ्या गायी तुम्हाला आशीर्वाद देतील बाबा. ज्यांनी ज्यांनी आम्हाला 500 दिले त्यांना 2500 वापस करा. वापस केल्याशिवाय राहणार नाही. आपलं दान व्यर्थ जाणार नाही. फक्त काढून ठेवा म्हणजे वेळ जाणार नाही. मिलिटरी सारखा कार्यक्रम सगळ्या वेळेत होईल. न बोलता काम करा. न बोलता. सगळी तरुण पोरं ही मिलिटरी सज्ज आहे सेवेला. कथेकडे लक्ष द्या. विमान सीमेवर उतरलं. मी शुद्धीवर आहे, कुठून बाजूला गेलो ते. बोलू नका कोणीच बोलू नका. फक्त इशाराने कामं करायची. इशाराने बोलायचं नाही. बोलायचं नाही. अरे नाक माबापासून घेतले का पैसे? उसने घ्या. हा बरोबर जमलं. हा बस जमला आता. आणि हे बघा, हे संचलन झालं का? तर प्रभूने ती माती कपाळाला लावली. सांगितलं ही माझी जन्मभूमी आहे. जननी जन्मभूमीचे स्वर्गादपी करी असे. आता पुढचे प्रसंग. तिकडून सर्वात पुढे गुरुदेव वसिष्ठ, इकडून सर्वात पुढे रामचंद्र. घाई रामचंद्र प्रभू दंडवत घालायला तेवढ्याच वेगात आले. वसिष्ठची धनुष्यबाण खाली ठेवला आणि प्रभूने दंडवत घातला. तेव्हा गुरुदेव वसिष्ठ आणि कडकडून मिठी मारली. राम प्रभूला गुरुदेव रडू लागले. रामचंद्र प्रभूच्याही डोळ्यात अश्रू आले. गुरुदेवाच्या पायावर वंदन करून हात जोड़ले. तेव्हा गुरु वशिष्ठ म्हणाले, राघव आपने हमें ऋषियों को धन्य बना दिया है, लेकिन धनुष्यबाण नीचे रख के वंदन क्यों किया? जब तक दुर्जन मारने के थे बाबा, तब तक मैंने शस्त्र संभाल के रखे थे. अब दुर्जन मारने का काम पूरा हुआ है. अयोध्या में राम राज्य लाना है, तो राम राज्य शस्त्रों से नहीं शास्त्रों से आता है. अब शस्त्र रख देता हूँ, तुम्हारे शास्त्र को वंदन करता हूँ बाबा. अगदी थोडक्यामध्ये पुढे भरत, इकडून सर्वात पुढे श्रीराम. आप
आपण नाही, तिथे पाहणारे सुद्धा विचार करत होते की यातलं वनवासात कोण गेलं, राम की भरत, दोघांची अवस्था. जेव्हा भरतजी घाई घाई दंडवत घालायला, तितक्याच वेगानं रामचंद्रजी नाही दंडवत घालू दिला भरताला, कडकडून मिठी मारली. आणि जेव्हा भरतानं प्रभूच्या उजव्या खांद्यावर मान टाकून हंबरडा फोडून रडायला सुरुवात केली, सगळ्या अयोध्येची प्रजा रडू लागली. हे सावत्र बंधूचं प्रेम पाहलं, सगळे रडू लागले. उजवा खांदा प्रभूचा भरतजीनं अश्रूंनी भिजवून काढला, पण प्रभू रडत नाही. पण तुलसीजी सांगतात प्रभूचा हात भरताच्या डोक्यावर आहे, भरताचं डोकं प्रभूच्या खांद्यावर आहे. हालचाल झाली असेल, मान हलल्या गेली भरताची, म्हणून प्रभूचा हात घसरला. जसा हात घसरला, भरताच्या पाठीवर हात गेला. हात गेल्या बरोबर प्रभूनं रडायला सुरुवात केली. का? पाठ उघडी होती ना सर, हाडं लागली भावाची, नुसती हाडं हाताला, मग नाही रडू आवरलं प्रभूला. अरे क्या हालत करके रखे भरत, कितना दुबला हुआ रे मेरे लिए. पकड ढिली झाली, पुन्हा पायावर डोकं. मग शत्रुघ्न येत आहेत. शत्रुघ्न तर बापाच्या गळ्याला मुलगा बिलगून रडतो तसा रडू रडू म्हणाला, दादा वनवास मी बघितला, मला विचारा वनवास कशाला म्हणतात. 14 वर्षे बाबांची आठवण यायची दादा, तुमची दोघाची आठवण यायची, सीता वहिनीची, भरत दादाची आठवण. एकटा राजवाड्यात रडायचो, आठवणीनं माझे अश्रू पुसायला 14 वर्षे कोणी नव्हतं दादा. वनवास मी भोगलाय. शत्रुघ्न लक्ष्मणाचं मिलन, लक्ष्मण भरताचं मिलन, सगळ्या समाजाला वाटायचं प्रभूने आम्हाला भेटावं, आम्ही तर रूप भयो भगवाना. आता माता मिलनाचे प्रसंग, कैकेयी इकडे सरळ रेषेत पुढे सुमित्रा उजवीकडे कौसल्या. प्रत्येकाला वाटत होतं की राम कौसल्येकडे जाईल, कैकेयीकडे निघाले. सगळी चर्चा सुरू झाली, तिच्याकडे कशाला, तिचं तोंड तरी पाहावं का प्रभूनं. काय म्हणले, जाऊ द्या, 14 भागलं नसेल, आता 28चा वनवास करायला चालला असेल, तरी लक्ष देत नाही प्रभू. कैकेयी तोपर्यंत उभी होती. प्रभू तिच्या दिशेने निघाले, खाली बसली का पश्चाताप झाला ना. बापरे, 9 महिने 9 दिवस पोटात बाळगलं, त्या माझ्या भरतानं संबंध तोडला, आई म्हणत नाही. आणि ज्याला 14 वर्षाचा वनवास दिला, तो स्वतःच्या आईकडे जात नाही, माझ्याकडे येतो. केवढं अंतकरण आहे माझ्या रामाचं. जवळ आल्यावर खाली बसलेली प्रभूही बसले, हनोटीला हात लावला, मेरी तरफ देखो ना मामा, तेरा राम आया हो. खूप रडतायत कैकेयी, राम प्रभू. नंतर सुमित्रा मातेकडे, तिथेही खूप रडारड झाली. कौसल्या माईच्या दिशेनं पावलं टाकल्याबरोबर तुरंत जनिवारी गैया बचडे की ओर दौडती. कौसल्या मा दौडकी आई कडकडून भेटली श्रीरामाला. नंतर लक्ष्मणजी भेटतायत कौसल्या मातेला. सीतामाईनं सर्वांचं दर्शन घेतलं. 4 पाट प्रभूंनी मांडले, 3 पाटावर 3 भाऊ बसवले. तिघाला आंघोळ्या घातल्या, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण तिघाला. आणि स्वतःची आंघोळ स्वतः केली. तेव्हा भरतजी म्हणाल, दादा तुम्ही आम्हाला आंघोळ्या घालता आणि तुमची आंघोळ तुम्ही करता. हो, कारण मी राजा आहे. मग राजा प्रजेची सेवा करण्यासाठी असतो भरता, प्रजेकडून सेवा घेण्यासाठी नसतो. म्हणून आज तुम्हा भावांना आंघोळ्या घालून मी सेवेचा शुभारंभ केला. आजपासून हा राम केवळ प्रजेची सेवा करणार, प्रजेकडून सेवा घेणार नाही. 14 वर्षापूर्वीचे ते वस्त्रालंकार आज परिधान केले. राजा राणीच्या रूपात सीताराम विराजमान, लक्ष्मण शत्रुघ्न चौऱ्या ढाळतात, भरतजी छत्र धरून मागे उभे आहे, हनुमानजी आपल्या पद्धतीनं कुंकवाचा करंडा वशिष्ठ गुरुदेवाच्या हातात आहे, माय कौसल्या आरती घेऊन उभे आहे. 4 वेद ब्राह्मणाच्या रूपात स्वतः भगवान शिवजी महाराजा, जनक प्रचंड गर्दी झालेली आहे. आणि पहिला कुंकुम तिलक जेव्हा वशिष्ठजींनी केला, सर्वांनी जय जयकार केला. ते गुलाल टाकू लागले काही लोक. सीतामाई रागावर, ए गुलाल फेंकने वाले मत फेंको गुलाल. प्रभु बोले, फेंकने तो जान के 14 साल के बाद वे लोग खुशी मना रहे. नहीं प्रभु, ये गुलाल नहीं. रडू लागली सीता. क्यों रोती है? मुझे लंके चुरा के ले जा रहा था, मैं रो रही थी, बचाओ दौड़ो बचाओ दौड़ो. दुनिया में का कोई माई का लाल मेरे लिए नहीं दौड़ा था प्रभु. एक गिद्ध पक्षी दौड़ा था जिसका नाम जटायु, और जटायु को
मेरे सामने रावण ने मार डाला तो मेरे जटायु का ऐसा ही खून बहता था प्रभु जैसा आज का गुलाल है। तो ये गुलाल देखने के बाद प्रभु जी मेरे जटायु की मुझे याद आई है जी, मत फेको गुलाल। राज्याभिषेक सोहळा आनंद 1 महिना चाललेला, आता 1 महिन्यानी निरोप समारंभ। आज नाही का निरोप समारंभ आपला? तसंच सुंदर घर दिलं आम्हाला। मागच्या वेळेला होतं ते आमचे राजू भाऊ शिंदेचं घर 7 वर्षापूर्वी, आता रायमल सेठचे घर। सगळी खूप सेवा, त्यांचे आई वडील उभे असायचे, त्यांच्या धर्मपत्नी, कन्या, त्यांचा सर्व परिवार, आणि तिथे सेवा करणारे आमचे मुंडे साहेब, केंद्रे साहेब, पुन्हा एक कल्लेवार साहेब, एक शिंदे, एक दत्ता भाऊ, आणि तो गाडीत रोज आणणारा महाराजांचा ड्रायव्हर। सगळ्यांनी खूप सेवा, खूप मजा आली 7 दिवस। मला तरी वाटत होतं संपूच नाही बरं का नाथ बाबा, आता संपवावं लागेल ना। आता पुन्हा 5-7 वर्ष काय नंबर लावते नाथ बाबा आपला। मजा आली, सगळे खूप धावले, खूप आनंद। ज्याने मंडप दिला ते 2-3दा आले। खूप सुंदर मंडप आहे, खूप सुंदर मंडप। मी पहिल्या दिवशीच मंडपवाल्याचं कौतुक केलं की पाऊल टाकला की वाटतंय श्रीकृष्णाच्या द्वारकेत प्रवेश झाला। एवढा सुंदर मंडप, त्या मंडपवाल्यालाही धन्यवाद। सगळ्या पत्रकार मंडळींनी या कार्याचा खूप प्रचार प्रसार केला, त्या सर्व मीडियावाल्यांना धन्यवाद। आमचे साऊंडवाले तिकडचे गंगाखेडचेच आहे, थोडं ऑपरेटिंगचं थोडंसं अज्ञान होतं पण ते जमतंय त्यांना, त्यांनी चांगली सेवा केली। साऊंडवाल्यांनाही धन्यवाद। आमची सगळी महात्मे मंडळी रोज व्यासपीठावर येऊन विराजमान, आणि त्यांच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला। त्या सगळ्या महात्म्यांना पुन्हा एकदा धन्यवाद, वंदन करतो। सगळ्यांनी आपापल्या परीनं जेवू घालणारे, पाणी पाजणारे, जेवणारे, अन्नदान करणारे, आणि कोणाचा नामल्लक राहिला असेल ते सगळे त्यामध्ये आले असं समजा। कारण संप्रदायाची पद्धत आहे, कुंडलिक वरदा हरिविठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पहिला ज्ञानदेव म्हणायचा आणि तुकाराम म्हणायचा, आणि मधले संत हिशोबात धरून घ्यायचे, बस त्यातला हा प्रकार। सगळे आले। 1 मिनिट साठी घेतो। सगळे अयोध्या नगराच्या बाहेर 4ही भाऊ राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सर्वांना वाटे लावतात। बस रडारड सुरू झाली। सर्वात जास्त रडतोय तो अंगद। अंगद हृदय प्रेम नहीं थोड़ा, फिरी फिरी बिलो की प्रभु की ओरा। प्रभु के पास अंगद जी आए, मुझे भी भेज रहे क्या मालिक? हा अंगद, प्रभुजी ज्या रावणासोबत तुम्हाला 72 दिवस लढाई करावी लागली, त्या रावणाला माझ्या बापानं बगलेत दाबला होता। बगलेत, त्याचा बच्चा आहे मी। त्या बगलेत दाबणाऱ्या पराक्रमी बापाला मारलाय तुम्ही। मला धन दौलत नको, फक्त माझ्या सुग्रीव काकाला एवढं सांगा, लेकरासारखं अंगदाला सांभाळ म्हणाव, पित्याची आठवण येऊ देऊ नको म्हणाव। सगळे सांगितलं बाबा, सगळे सांगितलं। केवळ तुम मम सखा भरत समभ्राता, सदा रहो पुरा आवत जाता। अयोध्या शांत झाली, सगळे निघून जातात। प्रत्येकाला 2 वारीस दाखवलेले आहे। काकभृशुंडी गरुडजीचा संवाद, 7 प्रश्नाची उत्तरं दिली गरुडजीच्या। काकभृशुंडीनी गरुडजी वैकुंठाला निघून जातात। शिव पार्वती संवाद तो कैलासावर थांबलेला आहे। गंगा वाहते तोपर्यंत अखंड कथा प्रयाग क्षेत्रातली चालू आहे। तुलसीदासजींना विचारलं, आप लवंकुशा कांड की कथा नहीं सुनाते बाबा? नहीं। क्यों? अरे बिछड़े हुए मेरे माँ बाप इकट्ठा सिंहासन पर आकर बैठे हैं, दोबारा मेरे माँ बाप को बिछोड़ना नहीं चाहता, तो इस खुशी के प्रसंग में कथा को मैं विराम देता हूं। म्हणून तुलसी रामायण राज्याभिषेकामध्ये पूर्ण विराम आहे। हे सगळे आमच्या दत्ता भाऊनं खूप प्रयत्न तारीख मिळवून देण्यासाठी केले। मागच्या वेळेला होतात दत्ता बाबा, आता ते जीवलग मित्र आहे नाथ बाबाचे, ते त्यांचे सर्व सहकारी सहयोगी, आणि हे आमचे
नव्हे एकल्याचा खेळ म्हणून आमचा मुख्य गायक आणि हार्मोनियम वादक रविदास महाराज जगदाळे शिर्डीजवळ गाव आहे त्यांचं, तेही 25 वर्षापासून आहे. दुसरे आमचे सहगायक निळोबा महाराज सूर्यवंशी, त्यांनाही 25 वर्ष झाले, त्यांचंही गाव शिर्डीजवळ आहे. आणि तबला वादक हा मध्य प्रदेशमधला आहे, छिंदवाडा, अश्विन कुमार. सर्वांना नमस्कार. खूप मजा आली. काही श्रोत्याकडून, संयोजकाकडून, वक्त्याकडून काही अपराध घडलेला असेल त्याकरता एक मंत्र आलेला आहे. हरये नमः सर्वांनी म्हणायचा. हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आपण रोज हनुमानजीला बोलवत होतो, आज परवानगी द्यायची. कथा विसर्जन होत आहे तुलंबीर हनुमान, कथा विसर्जन होत आहे तुलंबीर हनुमान. ओ राम लक्ष्मण जानकी सबका कर कल्याण, सियावर रामचंद्र के जय, उमापति महादेव के जय, पवन सुत हनुमान के जय, उर्वरी सब संदन के जय. 7 दिवसामध्ये एखादा शब्द कोणाच्या हृदयाला कठोर बोलल्यामुळे दुःख देऊन गेला असेल तर श्रोते हे वक्त्याचे मायबाप असतात आणि मायबापाचा धर्म असतो आपल्या लेकराचे अपराध पोटात घालणे. तेव्हा तुम्ही आमचे मायबाप आहात, काही चुकलं असेल तर क्षमा करा. सर्वांना नमस्कार. अण्णा चल्लेल्लो अक्का पन्नल्लो అందరికీ హృదయపూర్వక నమస్కారం. 7 రోజుల్లో తప్పు ఉంటే క్షమించండి, ప్రేమాను పెంచండి. నమస్కారం.